कंत्राटी आरोग्य कर्मचारी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात, आरोग्य यंत्रणा प्रभावित। 15 दिवसापासून बेमुदत संपावर आज थाली नाद करत वेधले सरकारचे लक्ष। शासकीय आरोग्य सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अधिकारी गेल्या 15 दिवसापासून बेमुदत संपावर गेलेले आहेत। मात्र अजूनही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने आज बुलढाण्यात थाळीनाद करत या कर्मचाऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 750 पेक्षा अधिक कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे। मोठ्या प्रमाणात गरोदर महिला, लहान बालकांचे लसीकरण ठप्प झाले आहे। तर मागण्या मंजूर करण्याऐवजी कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचा इशारा देत दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने हे कर्मचारी आता तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। बुलढाणा आमचे गेले 15 दिवसापासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे। याकडे अजूनही शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब, आरोग्य मंत्री साहेब यांना कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या संघटनेची मीटिंग लावावी आणि आमच्या समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा। याच्यानंतर जर आमचा प्रश्न सोडवला गेला नाही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत, तर याच्यानंतर आमरण उपोषण किंवा आत्मदहन यासारखे सुद्धा मार्ग आम्हाला अवलंबावे लागतील। राज्यात व जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून आंदोलन आमचे सुरू आहे व हे आंदोलन सुरू असताना आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये लक्षवेध म्हणून थाळीनाद आंदोलन करण्यात आलेले आहे व माननीय मुख्यमंत्री व माननीय आरोग्य मंत्री व सचिव लेवल पासून आमचे काम समायोजनाचे लवकरात लवकर करण्यात यावे यासाठी प्रशासकीय स्तरावर लवकर पावले उचलण्याची अपेक्षा असताना प्रशासकीय स्तरावरून आम्हाला कायदेशीर नोटीस देण्यात येत आहे की तुम्ही तुमचे आंदोलन लवकर बंद करून समायोजी रुजू व्हावे, अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहेत। परंतु हे संपूर्ण आंदोलन माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीररित्या असल्या कारणामुळे आम्हाला त्या प्रकारे कुठल्याही प्रकारची भीती कर्मचाऱ्यांना नाही।